नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्र कथा बघणार आहोत. हम लढाई करना चाहते नहीं, ऐसा बहाना बनाकर सिवा को धोका देना. या आदिलशहाच्या हुकमाप्रमाणेच अफजलखानाने महाराजांना ठार मारण्याचा घातकी डाव केला. पण हा डाव त्यांच्यावरच उलटला. महाराज अत्यंत सावध होते. अफजलखानच महाराजांच्या हातून भयंकर जखमी झाला. संभाजी कावजी कोंढाळकर या मावळी शिलेदाराने खानाचा शिरच्छेद केला. महाराजांना संपवावयास आलेला खान स्वतःच संपला. त्यास त्याचा अहंकार आणि गाफीलपणा सर्वस्वी कारणीभूत होता. खान आपल्याला निश्चित दगा करणार आहे, मारणार आहे याच्या अगदी विश्वसनीय बातम्या प्रारंभापासूनच महाराजांना समजलेल्या होत्या. त्यामुळे ते अत्यंत सावध होते. त्यातून पुराव्यानिशी हेही सत्य आहे की खानानेच महाराजांवर पहिला घाव घातला. अशा परिस्थितीत महाराजांनी जर बेसावध, भोळसट स्वभावाप्रमाणे वेंधळेपणा ठेवला असता तर महाराज मारले गेले असते. जगानेच हा सारा बावळटपणाचा परिणाम म्हणून महाराजांनाच दोष दिला असता. महाराजांच्या विचारसरणीवर आणि कृतीवर महाभारताचा आणि चाणक्य नीतीचा आणि योगेश्वर कृष्ण नीतीचा फार मोठा परिणाम दिसून येतो. त्यांच्या दोन अन्य राजकीय घडामोडीतून हेच दिसून येते. खानाच्या फौजेची मावळ्यांनी दाणादाण उडवली, पण हत्यार टाकून शरण आलेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी ठार केले नाही. कोणाचीही विटंबना केली नाही, हार केले नाहीत, नंतर सर्वांना सोडूनच दिले. ही आमची संस्कृतीच होती. महाराजांना खानाचे प्रचंड युद्धसाहित्य, खजिना, हत्ती, घोडे वगैरे घरपोच मिळावे तसे मिळाले. मोहीम फत्ते करून रात्री महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले. 11 नोव्हेंबर 1659च्या पहाटे, म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंतर 15 तासाच्या आत महाराज वाईत येऊन दाखल झाले. ते आईला आणि कुटुंबियांना भेटायला प्रतापगडावरून राजगडाला गेले नाहीत. विजयदिन साजरा करण्यासाठी आणि अन्य जल्लोष गाजविण्यासाठी क्षणभरही न थांबता पुढील प्रचंड विजय मिळवण्यासाठी ते आदिलशाही मुलखावर आणि किल्ल्यावर तुटून पडले. अवघ्या 15 दिवसात महाराज कोल्हापुरात, नेताजी पालकर विजापुरास, दौलतजी कोकणात, राजापुरास आणि इतर 4 मावळी सरदार शिरवळ, सासवड, सुपे आणि पुणे या ठाण्यावर जाऊन धडकले. शिरवळ, सुपे ही 4ही ठाणी मराठ्यांनी खानाच्या वधाच्याच दिवशी काबीज केली. राजापुरास खाडीत असलेल्या आदिलशाही लढाऊ गलबतावर दौलतजी नावाच्या मराठी सरदाराचा छापा पडला. प्रत्यक्ष महाराजांनी नांदगिरी, वसंतगड, वर्धनगड, कराड, सदाशिवगड, भूषणगड इत्यादी शाही किल्ले काबीज केले. याच धडाक्यात पन्हाळगडासारख्या अजिंक्य गड महाराजांनी 29 नोव्हेंबर रोजी घेतला. कोल्हापूरची महालक्ष्मी 300 वर्षाच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र झाली. अफजलखानाच्या आक्रमणाचा परिणाम काय? स्वराज्य बुडालं नाही, वाढलं. दिरंगाई, आळस, चंगळबाजी अजिबात न होऊ देता हा प्रचंड विजय मराठ्यांनी मिळविला होता. नेताजी पालकराला थेट विजापुरावर सोडताना महाराज त्यांना आज्ञा देत होते, सरनोबत थेट विजापुरावर चालून जा, ते काबीज करा अन आदिलशाह बादशहालाच ताब्यात घ्या. एवढी अफाट अन अचूक झेप घेणारा दुसरा एखादा सेनापती वा राजा आपल्याला इतिहासात गेल्या 1000 वर्षात तरी सापडतोय का? महाराजांच्या या उद्योगात केवळ झोंडशाही नव्हती, क्रौर्य नव्हतं, तर त्या पाठीमागे उदात्त, उत्कट आणि उत्तुंग स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान होते. साधुसंत म्हणजे मानवतेचे महाउपासक. महाराजांच्या या पवित्र व पुण्यकरी कार्याला सर्व साधुसंतांचा आशीर्वादच होता. कोणाही अन कोणत्याही धर्मातील संतांनी महाराजांच्या निषेधाचे पत्र काढले नाही, त्यांना आशीर्वादच दिला. आदिलशहासकट राजधानी विजापूरही ताब्यात घेण्याची महाराजांची आकांक्षा होती. तसं घडलं असतं तर महाराष्ट्रात केवढी क्रांती झाली असती. पण सपाटीच्या प्रदेशात असलेले बळकट तटबंदीचे फार मोठे विजापूर शहर अवघ्या 4-5 हजार स्वारांच्या निशी काबीज करणे नेताजींना जमले नाही.
सतत 8 दिवस नेताजी धडका देत होता. शहराच्या तटाबुरुजावर शाही तोफखाना नव्हता. माणूसबळ नेताजींपाशी अगदीच तुटपुंजे ठरत होते. अखेर त्याने माघार घेतली आणि तो महाराजांना सामील होण्यासाठी पन्हाळगडाकडे निघून गेला. महाराजांचा स्वतंत्र तोफखाना नव्हता, कारण तोफाच नाहीत. मराठी किल्ल्यावर तोफा असायच्या तेवढ्या होत्या. अशा या गरीब मराठी स्वराज्याने केवळ माणसांच्या आणि घोड्यांच्या जीवावर हे असे अवघड विजय मिळवले. युद्धसाधने कमी, पैसा कमी, माणसे कमी, सारेच काही तोकडे आणि मुठभर. महत्त्वाकांक्षा मात्र एवढी अचाट होती की त्यापुढे गगन ठेंगणे पडत होते. स्वराज्याचा विस्तार वाई प्रतापगडापासून थेट पन्हाळा विशाळगडापर्यंत जाऊन पोहोचला. शत्रूंच्या हातून घडणाऱ्या चुकांचा आणि अभ्यासशून्य कृतींचा महाराज नेमका फायदा उठवीत असत. महाराजांनी लष्करी प्रतिभा म्हणजेच गनिमी काव्यातील काचकता विलक्षण चपळ होती. हे मराठी कोल्हे कोणता डाव टाकतील अन केव्हा टाकतील याचा अंदाजही शाही सेनापतींना येत नव्हता. प्रतापगडाच्या अफझलखान मोहिमेत खानाला निश्चित यश मिळणार आहे आणि मराठी राज्यच संपणार आहे असे अंदाज नव्हे, खात्रीच साऱ्यांना वाटत होती. त्यात इंग्रज आणि पोर्तुगीजही होते. खुद्द विजापूरच्या आदिलशहाला तर विजयाबद्दल शंकाच उरली नव्हती. जिवंत किंवा मेलेला शिवा विजापुरात केव्हा दाखल होतो याची तो वाट पाहत होता. झाले उलटेच. पराभव. शिवाजींची चढाई थेट पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर थक्क झाले होते. त्यांनाही थांबून चालणार नव्हते. आदिलशहाने घाईघाईने दुसरी चढाई पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि रुस्तम-ए-जमा उर्फ छोटा रणदुल्ला खान आणि त्याच्या हाताखाली फाझल खान यांना मोठ्या फौजेनिशी पन्हाळ्याच्या रोखाने पाठविले. ही फौज नेमकी किती होती हे समजत नाही, पण 5,000हून नक्कीच अधिक होती. ही शाही फौज येत आहे याच्या खबरा पन्हाळ्यावर महाराजांना आणि नेताजी पालकरास समजल्या. ही फौज दिनांक 18 डिसेंबर 1659 या दिवशी कोल्हापुरानजीक पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचले. महाराज आणि नेताजी हेही वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवर चालून आले. आधीच्या अफझल पराभवाने सारा आत्मविश्वास गमावून बसलेली ही फौज धीर धरूच शकली नाही. महाराज या फौजेवर तुटून पडले. शाही फौजेत घबराटच उडाली. पहिल्यांदा पळाला फाझल खान, मग बाकीच्या फौजेलाही पळण्याचा धीर आला. या लढाईला कोल्हापूरची लढाई असे म्हणतात, पण हिला लढाईच म्हणता येईल का? फार तर झटापट किंवा चकमक म्हणावे लागेल. पूर्ण पराभूत होऊन न लढताच शाही फौज सुसाट पळाली. महाराज तिचा पाठलाग करीत होते, पण त्यांनी पाठलागही थांबविला अन नजीकच्या मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घातला. किल्ला खूप मोठा होता. भोवती खंदक होता. पुन्हा इथं प्रश्न आलाच. मराठी सैन्याला तोफखाना नव्हता. अन्य हत्यारांनी जेवढे झुंजता येईल तेवढे प्रयत्न सुरू होते. महाराज स्वतः उभे होते. इथे एक गोष्ट लक्षात येते की वेढा घालून दीर्घकाळ युद्ध करणे मराठी फौजेला परवडणारे नव्हते. कधीच परवडलेही नाही. संपूर्ण शिवकाळात भुईकोट ठाणी काबीज करण्यासाठी महाराजांनी फक्त 2दाच वेढे घातले. हा पहिला मिरजेचा वेढा आणि दुसरा इसवी सन 1677 मध्ये तमिळनाडूमधील वेल्लोरचा वेढा. पहिला जमला नाही, दुसरा म्हणजे वेल्लोरचा जमला, पण तो भुईकोट जिंकायला 14 महिने लागले. असं नेहमीच परवडणारं नव्हतं. कमी माणूसबळ आणि कमी साहित्य यामुळे सपाटीच्या प्रदेशातील भुईकोट जिंकणं फारच खर्चाचं, वेळ खाणारं आणि समजा जिंकलंच तरी या भुईकोटावर मोठी मोठी सैन्य ठेवणं अवघड होतं. गरिबी, काय करणार? म्हणून व्यवहारदक्षतेने महाराजांनी भौगोलिक विचार, नवे अभ्यास करून स्वराज्याचा विस्तार सह्याद्रीच्या आणि समुद्राच्या आश्रयाने दक्षिणोत्तर केला. तोच यशस्वी ठरला. कोकणातील परकीय, इंग्रजी, फिरंगी आणि हबशी शत्रूंना कायमचे उखडून काढावे याकरिता त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. थोडेफार यशही मिळवले, पण भरपूर साधनांच्या
आणि माणूसबळाच्या कमतरतेमुळे त्यांना यशही कमी मिळाले. पण प्रयत्न कधीही थांबविले नाहीत. आमच्याच माणसांनी जर महाराजांना मदत केली असती तर मराठी सत्ता उत्तरेकडे केवळ तापीपर्यंतच तरच काय, पण दिल्लीपर्यंत पोहोचली असती. महाराजांना सामील होऊन मदत करण्याकरता फक्त एकच बुंदेला राजपूत छत्रसाल उभा राहिला. बाकी सारे निरनिराळ्या बादशहाचं इमाने इतबारे गुलामगिरीच करीत राहिले. महाराष्ट्राची मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. पोर्तुगीज आणि इंग्लिश राजघराण्यातील एक लग्नसंबंधात पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला आमची मुंबई हुंडा म्हणून द्यायचे ठरविले. करारही झाला. पण प्रत्यक्षात मुंबईत असलेले पोर्तुगीज अधिकारी मुंबईचा ताबा इंग्लिशांना देण्यास टाळाटाळ चालढकल करू लागले. पोर्तुगीजांना खरं म्हणजे मुंबई सोडायची नव्हती. त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती. आम्ही मंडळी उदार. कोणाकोणाला आमची भूक लागली आहे हे टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो. अजूनही पोर्तुगीज मुंबईचा ताबा सोडत नव्हते. यावेळी केवळ व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रजांची मंडळी सुरत, कलकत्ता, मद्रास इत्यादी ठिकाणी वखारी घालून बसली होती. मुंबईतल्या आमच्याच अनेक पुढाऱ्यांनी सुरतेला इंग्रजी जॉर्जकडे पत्रे पाठविली. हे इंग्रजांनो, तुम्ही लवकर मुंबईचा ताबा घ्या. आम्ही तुम्हास आमच्याकडून शक्य ती मदत करू. पाहिलंत, आमच्या मंडळींना सुरतेतले इंग्रज व्यापारी जवळचे वाटतात, मायबाप वाटतात. त्यांना पोर्तुगीजांचे जागी इंग्रजांचे राज्य असावे असे वाटते. पण शेजारीच कल्याण, भिवंडी, अलिबागपासून कुडाळ, ओरसपर्यंत स्वराज्य थाटून बसलेला, अफजलखानासारख्या कर्दनकाळाचा फन्ना उडविणारा, घाटावर पन्हाळ्यापर्यंतच्या मुलखाचं स्वराज्य करणारा आपलाच शिवाजी राजा दिसत नाही. मुंबई घ्या, मुंबई आपली आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो असं कुणी म्हणत नाही. आमची ही जन्मजात खोड, आम्ही आम्हालाच परके समजतो.